हा झणझणीत मुंबई स्टाईल वडापाव पाहून तोंडाला पाणी सुटलं ना. हा फेमस मुंबईचा वडापाव आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि त्यासोबत जी गाडीवरची सुकी लाल चटणी मिळते ती कशी बनवायची आहे ते पण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया. बटाटे हे उकळून घेतले आहेत, ते चांगले मॅश करून घेऊ. आता बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घालून त्याचं बॅटर बनवू. हे बॅटर जास्त घट्ट पण नको आणि पातळही नको. यासाठी आपण एक ठेचा बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं लागेल आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची आहे 5-6. तिखटच असते हे, पण तुम्हाला लागलं तर तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 इंच आलं टाकते. जिरं घातलं 2 चमचे. हे मिक्सरमधून थोडं दरदरीत काढायचं. हा ठेचा आपल्याला बटाट्याच्या चटणीसाठी लागेल. कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून तो ठेचा घालून घेतला. त्यानंतर थोडं हिंग घातलं. हे मिश्रण चांगलं परतवून घेऊ. आता त्यामध्ये हळद घातली 1 टीस्पून. धनेपूड आहे ही घालून घेते, ती पण 1 टीस्पून. हे चांगलं झालं. आता बटाटा घालून घेऊ. बटाटा चांगला मॅश करून घेते. त्यानंतर त्यामध्ये मीठ चवीनुसार, वरून कोथिंबीर थोडी. आता हिरवी चटणी बनवून घेऊ. त्यासाठी कोथिंबीर लागेल, हिरव्या मिरच्या, तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि पुदिनाची काही पानं आणि थोडंसं म्हणजे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या. थोडं मीठ चवीनुसार आणि लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस आहे. हे थोडं पाणी घालून मिक्सरमधून काढून घेऊ. तयार आहे हिरवी चटणी. आता जे बॅटर बनवलेलं होतं पण बेसन पिठाचं, तर त्यामध्ये थोडंसं सोडा घालून घेते. वरून थोडं पाणी. हे एकत्र करायचं एका दिशेने फिरवून. आता कढईमध्ये तेल टाकून तेल गरम होऊ देऊ. तोपर्यंत बटाट्याचे गोळे बनवून घेऊ. हे चपटे किंवा गोल जसे लागतील तसे बनवायचे. सर्व वडे बनवून घेते. परत हात भरवण्याची गरज पडत नाही. त्यानंतर वडे हे बेसन पिठामध्ये घुडवून तेलात टाकूयात. आणि जे बाजूला एक्स्ट्रा पिठाचं आहे तर ते आपल्याला चटणीसाठी कामात येईल. वडे झाल्यानंतर काढून घेते.
थोडे आणखी चटणीसाठी आपण शेव बनवून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवलेले शेव टाकून घेते आणि एक गाठी लसूण घेतला, कारण याला थोडा लसूण जास्त लागतो आणि तोही सालासकट हा तळून घेतला होता. शेंगदाणे घेते थोडे, ते पण तळून घेतले होते. लाल तिखट घेतलं 1 चमचा, चवीनुसार मीठ, कारण भज्यांमध्ये मीठ आहेच. हे मिक्सरमधून दरदर काढून घेऊ. आता पाव घेतला, पावला आपण हिरवी चटणी लावूयात. त्यानंतर बनवलेली चटणी थोडी टाकू त्याच्यावरती आणि वडा. अशा प्रकारे सर्व वडापाव तयार करू. अशा प्रकारे तयार आहेत वडापाव. हिरव्या मिरचीसोबत मस्त लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.